झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रात एम फॅक्टर चालणार। आता सवाल असा आहे की हा एम फॅक्टर म्हणजे फक्त नरेंद्र मोदी, मनसे, महायुती का मनी का या सगळ्याची मोठ, या सगळ्याची एक प्रायोरिटी प्राथमिकता कशी ठरवणार? मला सांगा, या चारही गोष्टींची प्राथमिकता ही कशी ठरवणार हाच कळीचा मुद्दा घेऊन मी जाणार आहे विश्वंभर चौधरी यांच्याकडे। विश्वंभर चौधरी, एम म्हणजे नेमकी कुठली मात्रा आहे? मोदींची मात्रा चालणार आहे, मनसेची मात्रा चालणार आहे, महायुतीची का मनीची? मनी, मनसे, महायुती आणि मोदी असा तो सिक्वेन्स आहे। मोदी सगळ्यात शेवटी आहेत त्याच्यामध्ये। मनीचं तर आता आपण पाहिलं की जर गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सारख्या एका मोठ्या नेत्याला ज्याचं मतदारसंघात प्रत्यक्ष काम आहे, त्यांना जर 8 कोटी लागत असतील तर इतरांना किती लागत असतील हा प्रश्न आहे। आणि म्हणून मनी पॉवर ज्याच्याकडे असेल, आणि ती मनी पॉवर ही सगळ्यात जास्त आता राष्ट्रवादीकडे आहे आणि काही मला वाटतं काँग्रेसकडे आहेच आहे, पण राष्ट्रवादीचे घोटाळे सगळ्यात जास्त झाल्यामुळं तो पैसा कुठे ठेवायचा असा प्रश्न आहे। मनी पॉवर ही सगळ्यात जास्त राष्ट्रवादीकडे। आता दुसरा जो प्रश्न आहे की मनसे येईल का, तर मला वाटतं की अजूनही मनसे महायुतीत येऊ शकतं। आता जे ते आर्म्स ट्विस्टिंग असं थोडंसं चाललंय, हे जे रुसवे फुगवे आहेत हे थोडेसे आर्म्स ट्विस्टिंग किंवा जागा निगोशिएट करण्याच्या दृष्टीने पण असू शकतात आणि निवडणुकीला अजून अवकाश येतं आत्ताच कशा हे पण असू शकतं। आणि मला काही आज ती शक्यता पूर्ण फेटाळावी असं वाटत नाही की मनसे ह्या महायुतीत येईल। जर मनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने आहेच आहे, पण मनसे पण राष्ट्रवादीच्या बाजूने गेला तर मात्र युतीची अवस्था काही फार चांगली राहील असं मला वाटत नाही। आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईच्या मागच्या वर्षात 4 ते 5 जागा या केवळ राज ठाकरे फॅक्टरमुळे गेल्या होत्या, कारण त्यांची जर बेरीज केली मतांची तर ती काँग्रेसपेक्षा जास्त भरत होती। त्यामुळे मनसे हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे। राहिला महायुतीचा, तर महायुतीमध्ये सुद्धा सगळं काही आलबेल नाही, हे काही अग्रलेख लिहिले जात आहेत त्याच्यावर उत्तर वगैरे त्याच्यावरून कळत आहे ती सुंदोपसुंदी। पण त्याच्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा कॅन्डिडेटचा एक मुद्दा असतो की तो असतो खरं म्हणजे उमेदवारांचा। तर सक्षम उमेदवार कोणाकडे जास्त आहेत, शिवसेना आणि भाजपा युतीकडे जास्त आहेत की काँग्रेस राष्ट्रवादीकडे जास्त आहेत, हाही महत्त्वाचा मुद्दा राहील। आणि शेवटचा जो फॅक्टर आहे मोदी फॅक्टर, तर त्याच्यामुळं भाजपाचं महाराष्ट्रात तरी आणि देशभरात सुद्धा नुकसानच होणार आहे। त्याचं कारण आत्ता गरज ही आलाईची होती, आत्ता गरज ही अधिकाधिक पक्ष त्याच्यासाठी वेळ पडलं तर मोदींना 5 वर्ष मागे ठेवून आणि दुसरा कोणीतरी सर्वमान्य चेहरा आणून, परंतु भाजपाने थोडक्यात एक हाराकिरीचा प्रयत्न केलेला आहे की आता मोदी किंवा म्हणजे मंगळसूत्र बांधलं तर मोदींशी नाही तर मग लग्नच नाही, अशा प्रकारचे जे, तर ही भाजपाला देशभरात जड जाऊ शकते आणि मुस्लिम मतांचं केंद्रीकरण 16-17% हे काँग्रेसला पथ्यावर देशात सुद्धा म्हणजे एम म्हणजे आणखीन एक, बरोबर आहे विश्वंभर, एम म्हणजे आणखीन एक फॅक्टर आहे तो म्हणजे मुस्लिम फॅक्टर, आणि हाच कळीचा मुद्दा आहे। शहरी मतदारांपुरतं ज्यांचं आकर्षण आहे असे नरेंद्र मोदी अशा प्रकारचा एक दावा केला जातोय, आणि त्याहीपेक्षा सुद्धा मनसे एम फॅक्टर जर नसेल तर ही निवडणूक युतीला जड जाणार आहे। हाच प्रश्न घेऊन मी जातोय अतुल भातखळकर यांच्याकडे। अतुल भातखळकर, काय सांगाल, एम फॅक्टर चालण्यामध्ये या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि कळीच्या नाही आहेत? नाही, मी सुरुवातीला जसं म्हटलं की विरोधी पक्षांची युती झाली पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे क्रमांक 1। अजूनही लोकसभेच्या निवडणुकीला किमान 7-8 महिने आहेत आणि अशा पद्धतीने आपण जर का चर्चा करायला लागलो की इतक्या डिटेल्सवर, तर मला असं वाटतं की म्हैस पाण्यात असताना त्याची किंमत करण्यासारखी। त्यामुळे ए वीक इज अ लॉंग टाइम इन पॉलिटिक्स असं हॅरोल्ड लस्किनचं फार जगप्रसिद्ध वाक्य आहे। त्याच्यामुळे इतक्या लवकर इतक्या डिटेल गोष्टींची चर्चा करणं हे मला वाटतं अत्यंत अनाठायी अशा स्वरूपाचं आहे क्रमांक 1। आता फक्त विश्वंभर चौधरींना मोदींची फारच, किंवा खरं तर भारतीय जनता पार्टीची फारच चिंता वाटायला लागली आहे की मोदींना घेऊन आम्ही हाराकिरी करू वगैरे वगैरे वगैरे। मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी स्वतःचं धोरण स्वतः ठरवेल क्रमांक 1। आणि आत्तापर्यंत जे सर्वे आलेले आहेत या सर्व सर्वेंप्रमाणे आत्ता तरी देशातले सर्वात लोकप्रिय नेते हे नरेंद्र मोदी आहेत। आपण चर्चा कशाच्या आधारावर करणार? जर का ते सर्वे, त्यातला तर आधार फक्त त्या सर्वेचा आहे, निरनिराळ्या सर्वेचा, बाकी तर काही आधार नाहीये। म्हणजे एकूण की तुम्ही असं म्हणताय मुस्लिम मतं कन्सोल्ड होतील, मग मोदींचा विकास काय चकाचक विकास आहे, त्यांचा असा कधी गैरसमज दिसतोय की गुजरातमध्ये ग्रामीण भागात मोदी जिंकलेले दिसत नाहीयेत। परवाच्या 6 निवडणुका नरेंद्र मोदी जिंकले। बरोबर आहे। नरेंद्र मोदींच्या कालखंडामध्ये शेतीच्या विकासाचा दर हा सातत्याने 10% राहिला आहे। अतुल भातखळकर, तुम्हाला असं स्पष्टपणे वाटतंय की एम फॅक्टर हाच तुम्हाला तारणहार आहे? तो एम फॅक्टर तुमच्या मते दुसरं काही नसून फक्त मोदी आणि मोदी अशा प्रकारचा आत्मविश्वास आता अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलेला आहे, बरोबर आहे? असं आहे, नरेंद्र मोदींचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, त्यांचा फायदा आम्हाला होणारच आहे। विश्वंभर चौधरींना मी एवढंच सांगतो, आजच्या इंडियन एक्सप्रेसला आशुतोष वार्ष्णे नावाच्या विचारवंतांचा लेख वाचा, जे भारतीय जनता पार्टीचे समर्थक नाहीत
त्यांनी आपल्या लेखामध्ये असं म्हटलंय, सातत्याने 10 वर्ष विकासाचा दर एवढा ठेवणं, याच्यामुळे सोशल इंडिकेटर सुद्धा लिफ्ट होतात. हे आशुतोष वार्ष्णेय म्हणतायत, मी नव्हे. बरोबर आहे. आपण वेगळी चर्चा करू. मोदींचा विकास हा वेगळा मुद्दा आहे, त्याची आपण वेगळी चर्चा करू. या कार्यक्रमाची वेळ संपत आली. संदीप आचार्य, मला तुम्ही सांगा, तुमच्या मते एम फॅक्टर म्हणजे नेमकं महत्व आणि त्याची प्राथमिकता काय? मोदी, मनसे, महायुती, मुस्लिम मतं का मनी? असं मुळामध्ये देशातल्या सगळ्या परिस्थितीचा विचार करायला पाहिजे. याच्यामध्ये केंद्र सरकारमध्ये आज जर आपण बघितलं तर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये अनेक मंत्री हे भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये पूर्ण लडबडलेले आहेत. अनेक लोक रोजच्या रोज घोटाळ्यांमध्ये सापडत आहेत. घोटाळे हजारो कोटींवरती किती शून्य असतात हेही आता सांगणं लोकांना कठीण होईल. महाराष्ट्रातही सेम परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर आज ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल किंवा देशातले सगळे लोक महाराष्ट्राच्या पुरतं जरी आपण विचार केला तर जातीयवाद, हिंदुत्ववाद हा जे सगळे मुद्दे मांडतायत, जगामध्ये जर आपण कुठेही बघितलं तर जगामध्ये सगळीकडे ख्रिश्चन, मुस्लिम आणि बौद्ध हे 3 धर्म आहेत. फक्त भारत किंवा नेपाळसारखे देश असे असतील की ज्याच्यामध्ये हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व असण्यामध्ये मुळात चूक काय आहे? आज आता विषय असा येतो की उद्धव ठाकरे शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. भाजपचे जे मोदी आहे ते विकासाबरोबर हिंदुत्व जर कडवटपणे मांडतील तरच ते निवडून येतील. मागच्या निवडणुकीमध्ये प्रमोद महाजनांच्या कालखंडामध्ये इंडिया शायनिंगची त्यांनी चाल खेळली आणि सपशेल आपटले होते. आता जर नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून थोडं जर दूर झाले तर मला असं वाटतं एम फॅक्टर म्हणजे मोदी फॅक्टर हा चालू शकणार नाही. मनीच्या बाबतीत म्हणाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर कोणीही या देशामध्ये स्पर्धा करू शकत नाही. वास्तव मान्य करायला लागेल आणि हे कोणीच अमान्य करू शकणार नाही. प्रश्न असा येतो याच्यामध्ये महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर कशा पद्धतीने हे 3 पक्ष एकत्र राहत आहेत, कशा पद्धतीने नीटनेटकेपणे फाईट करतायत. कारण भाजपमध्ये अंतर्गत प्रचंड प्रमाणामध्ये आजही लाथाळ्या आहेत. या लाथाळ्या त्या दूर करू शकतात का? मोदींच्या रूपाने त्यांना थोडंसं टॉनिक मिळतं हे वास्तव असलं तरी ते शहरी भागात प्रामुख्याने चालणार आहे. ग्रामीण भागात किती चालू शकेल हे आजही निश्चित या क्षणाला सांगता येणं कठीण आहे. आणि मनसे हा फॅक्टर असा आहे की जो कोणालाच दूर करता येत नाही, सारता येणार नाही. बरं, मनसेने म्हणजे राज ठाकरे यांनी आता अलीकडच्या काळात महाराष्ट्रातल्या दौऱ्यामध्ये सगळ्या ठिकाणी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यांची ही घोषणा आणि भूमिका सातत्याने असताना सुद्धा भाजप किंवा बाकीच्याही पक्ष सातत्याने त्यांच्याकडे आठवले प्रयत्न करत होते. मनसे फॅक्टरला एम फॅक्टरला महत्व देत आहे. हा प्रश्न अत्यंत कळीचा अशा करता होता की भारतामध्ये एक स्थिर सरकार आलं पाहिजे आणि स्थिर सरकार येण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राचं महत्व अतिशय प्रचंड आहे. एका बाजूला आपल्याकडे अस्वस्थ श्रीलंका, अस्वस्थ पाकिस्तान, स्फोटक अफगाणिस्तान, दुर्बळ अशा प्रकारचं मालदीव, त्याहीपेक्षा सुद्धा अस्थिर अशा प्रकारची म्यानमारमधली सत्ता, हे सगळं आजूबाजूला असताना या उपखंडासाठी भारताचं स्थिर होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता महाराष्ट्रातली मतं ही फार महत्वाची आहेत. आज मोदी इकडे आले होते, तोच एम फॅक्टर चालेल का हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता. आजचा रोखठोक प्रश्न आणि त्यावरचा जनमताचा कौल काय आहे तो पाहूया. मोदी फॅक्टर राज्यात महायुतीला बळ देणार का? होय असं 86.67% लोकांना वाटतंय, तर 13.33% प्रेक्षकांना नाही असं वाटतंय. एकूणच मोदी यांचा करिश्मा आता जरी आपल्या समोर आला असला तरी येत्या निवडणुकीत त्या सगळ्या करिश्म्यावर मात करणारा तोडगा काँग्रेसला काढता येतो का हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.